अवचिता परिमळू झुळकलाळू माळू, अवचिता परिमळू मी म्हणे गोपाळू आला गे माये. चांचरिता चांचरिता बाहेर निघाले, टखची मिठेले काय करू, अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. चांचरिता चांचरिता बाहेरी निघाले, ठकची मिठेली काय करू, अवचिता परिमळू. तो सावळा सुंदरू रूप मनोहरू, लावण्य सुंदरू देखिएला, अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. ही गवळण संत ज्ञानदेवरायांची आहे. अवचित एक सुगंध आला आणि एक गवळण बाहेर निघाली आणि तिला असं वाटलं श्रीकृष्ण आला असावा, म्हणून तिच्या मनातील भावना ती व्यक्त करत आहे. परंतु आपण या गवळणीचा अर्थ उद्याच्या भागामध्ये पाहूया. एक होतकरू शेतकरी आहे, ज्याने या माळ रानावर दगडामध्ये गोबी फुलवलेली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून 2 ओळी एका ठिकाणी घेऊन हे 3.5 फुटाचा बेड त्यांनी तयार केलेला आहे. आणि या बेडावर 50% यशस्वी हा प्रयोग झालेला दिसत आहे. गोबीची फुलं पडलेली आहेत आणि हा एका नामांकित हॉटेलमध्ये स्वयंपाक करण्याच्या युक्त्या जाणतो. नामांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असूनसुद्धा त्याने शेती सांभाळलेली आहे. 2-2.5 एकर ही गोबी निव्वळ खडकावर त्यांनी काढण्याचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. जवळजवळ 2.5 एकर ही गोबी त्याला भाव देऊन जाईल अशी आपण आशा करूया. शेतकऱ्यांचे दिवस हळूहळू येत आहेत. यावर्षी पाऊस पाणी कमी सांगितला असूनसुद्धा त्याचं वावर खरडून गेलेलं आहे. तो व्हिडिओ आपण मागील एका भागामध्ये टाकला होता. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.